हॅलो दोस्तो, नमस्कार. ट्रेड विथ पीबी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आज 9 सप्टेंबर आज निफ्टीची एक्सपायरी होती, पण निफ्टीला तशी कोणतीच तुम्हाला चाल पाहायला मिळालेली नाही. याचं कारण मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ऑप्शन चेनचा डाटा पाहता आपल्याला ते क्लिअर झालं होतं की एकाच लेवलला 24,800च्या लेवलला कॉल रायटर्स आणि पुट रायटर्स हे भरभरून तिथे आले होते. त्यामुळे साईडवेज मुवमेंट आणण्याची शक्यता होती आणि जर रॅली जर दिली असतीच तर ती अपसाईडलाच रॅली देणार असं माझं काल प्रेडिक्शन होतं. निफ्टीला तसंच झालं की आज साईडवेज रॅली आणि थोडीफार काय जी गेन मिळाली 95 पॉईंटची तर ती आज अपसाईडलाच पाहायला मिळालेली आहे. तर त्यानंतर आपण सेन्सेक्स पण पाहूया. सेन्सेक्समध्ये तुम्ही पाहू शकता की सेम आज निफ्टीलाच त्याने फॉलो केलेलं आहे. फ्लॅटिश मोडला म्हणजे जवळपास 300 पॉईंट म्हणजे 0.4% पॉझिटिव्ह क्लोजिंग दिलेलं आहे. ते पण व्हॉलायटलमध्ये प्रॉफिट बुकिंगवरून आलेलं आहे, खाली सपोर्ट आलेला आहे. सेम निफ्टीसारखंच तो तुम्हाला पाहायला मिळते आणि निफ्टी आणि सेन्सेक्स आज जवळपास सेमच तुम्हाला एका ट्रॅजेक्टरीमध्ये ट्रेड होताना पाहायला मिळालेलं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की आज ओव्हरऑल जर ब्रॉडर मार्केट पाहिले तर निफ्टी 50 सर्वच ब्रॉडर मार्केट हे जे आहेत तर तुम्हाला आज पॉझिटिव्हमध्ये क्लोजिंग पाहायला मिळालेली आहे. सर्व जे ब्रॉडर मार्केट आहे ते निफ्टी मिड कॅप स्मॉल कॅप सर्व जे आहे ते तुम्हाला पॉझिटिव्हमध्ये क्लोजिंग पाहायला मिळालेलं आहे. त्यानंतर जर तुम्ही सेक्टोरियल जर पाहिलं तर सेक्टोरमध्ये तुम्ही पाहिलं तर जवळपास ॲटो सेक्टर हा जवळपास निगेटिव्ह म्हणजे फ्लॅट टू निगेटिव्हमध्ये एनर्जी निगेटिव्हमध्ये क्लोजिंग झालेलं आहे. आणि त्याच विपरीत जर निफ्टी आय टी जर पाहिली तर जवळपास 2.5-3% आज पॉझिटिव्हमध्ये पाहायला मिळालेले आहे. त्यामुळेच आज जे काही निफ्टीला सपोर्ट जो मिळालेला आहे तो आज आय टी सेक्टरमुळे पाहायला मिळालेला आहे. कारण का निफ्टी आणि बँक आहे ते पॉझिटिव्हमध्येच फ्लॅटमध्येच क्लोज झालेले आहे. जे तुम्ही एक नो गेन नो चेंज म्हणू शकता की त्या रेंजमध्ये क्लोज झालेला आहे. आणि आय टी सेक्टरकडून आज जवळपास 2.5% जो आहे तो सपोर्ट मिळालेला आहे. त्यामुळेच तुम्हाला जी निफ्टी 50 आहे ते तुम्हाला जवळपास 95 पॉईंट म्हणजे 100 पॉईंटची जवळपास तुम्हाला तिथे गेन दिसत आहे. त्यानंतर तर पाहिलं तर तुम्ही आय टी सेक्टर आज तेजीत होता. याचं कारण होतं एक म्हणजे हाच तुम्हाला आय टी सेक्टर होता, हा तुम्हाला तेजीत पाहायला मिळत होता. तर याचं मेन कारण होतं ते म्हणजे इन्फोसिस. तर इन्फोसिसने काल अनाऊन्समेंट केली होती शेअर बायबॅकवरती. तर शेअर बायबॅकची अनाऊन्समेंट होती त्यामुळे काय झालं की जवळपास सेक्टरमध्ये एक चांगली तेजी पाहायला मिळालेली आहे. आय टी सेक्टरमध्ये असं होतच असतं. समजा एखाद्या स्टॉक्समध्ये समजा एखादे पॉझिटिव्ह झाले किंवा लिडिंग स्टॉक असेल एखाद्या सेक्टरचा तो आणि जर तिथं जर तुम्हाला पॉझिटिव्ह न्यूज पाहायला मिळेल तर त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला पूर्णपणे त्या सेक्टरवरती पाहायला मिळतो. तेच आज तुम्हाला आय टी सेक्टरमध्ये आज पाहायला मिळालेलं आहे. तर इन्फोसिसची थोडी माहिती घेऊया आपण. शेअर बायबॅकची मीटिंग होणार आहे किती तारखेला? 11 सप्टेंबरला. ती सेबीसोबत त्यांची फायनल मीटिंग होणार आहे ती 11 सप्टेंबरला त्यांची होणार आहे. ते पाहू शकता तुम्ही. इथं पूर्णपणे तुम्ही पॉज करून हे रीड करू शकता तुम्ही. ही जी मीटिंग आहे ती 11 सप्टेंबरला होणार आहे. जर त्याची हिस्ट्री पाहता इन्फोसिसची तर इन्फोसिसची बायबॅकची हिस्ट्री काय सांगते? कंपनीने आतापर्यंत 4 वेळा त्यांनी बायबॅक केलेला आहे. एकदा केलेला आहे 2017मध्ये केलेला आहे, परत 2019, परत 2021 आणि लास्ट 2022. तर तुम्ही पाहिला तर बायबॅक त्यांनी 4 वेळा केलेला आहे आणि आता जो बायबॅक आहे तो 5वा बायबॅक असणार आहे. बायबॅक म्हणजे काय? कंपनी स्वतःचे शेअर्स परत खरेदी करून घेते मार्केट म्हणजे त्यांना बायबॅक म्हणतात त्याला ते. तर बायबॅकमधून ते शेअर्स परत कंपनीचे खरेदी करून घेतात, यालाच बायबॅक म्हणतात. त्यानंतर आज जरा रेल्वे सेक्टर आज चांगल्याच मूडमध्ये होता. तो म्हणजेच त्यांच्या ऑर्डर्स बुक्स म्हणा किंवा आणि काही जे पॉझिटिव्ह न्यूज निघून आल्या होत्या जसं की वालचंद नगर, रेलटेल, टेक्समेको रेल हे चांगलेच आज तेजी होती. त्यातच आज रेलटेल हा स्टॉक होता जवळपास 4-4.5% आज पॉझिटिव्हमध्ये क्लोजिंग होता. याचं कारण होतं की 396 करोडची ऑर्डर त्या कंपनीला मिळालेली होती बिहारकडून. कशासाठी मिळाली होती? की ICT लॅब्स अँड स्मार्ट क्लासरूम्स बनवण्याकरता. 396 कोटी नाही, जवळपास एक म्हणजे ओव्हरऑल फक्त हे 2 झाले. ह्यातच अजून एक जवळपास क्लासरूम रिनोव्हेशन वगैरे अजून भरपूर ऑर्डर आहेत. त्या जवळपास तुम्हाला 700-750 करोडच्या आसपास तुम्हाला ऑर्डर तिथे पाहायला मिळालेल्या आहेत. इथं पूर्णपणे ऑर्डर बुक आहे तर तुम्ही पाहू शकता पॉज करून. पूर्ण टोटल ऑर्डर जर पाहिली तर जवळपास कंपनीला 713 कोटीची ऑर्डर मिळालेली आहेत. आज जवळपास त्यांना 18 कोटीची IRCTC सुद्धा ऑर्डर त्यांना आज पाहायला मिळालेली आहे. मला वाटतं मार्केट क्लोजिंग होताना किंवा मार्केट क्लोज झाल्यावर तर ही ऑर्डर त्यांच्याकडून पाहायला मिळालेली आहे. इथं आपण IRCTC जी ऑर्डर आहे ती पण आपण पाहूया. जवळपास 18.5 कोटीची IRCTC ऑर्डर त्यांना मिळालेली आहे. आणि टोटल जर ऑर्डर जर पाहिली तर त्यांच्या 713 कोटीची ऑर्डर झालेली आहे. गेल्या काही दिवसातच कंपनीला एक चांगला म्हणजे ह्याचा फायदा कुठे होतो? कंपनीला येणाऱ्या काही क्वार्टर्सवरती याचा इम्पॅक्ट दिसतो तुम्हाला रेव्हेन्यूमध्ये, पॅटमध्ये आणि EBITDA मार्जिन्स आणि त्याच्यासोबतच EPSवरती ह्याचा इम्पॅक्ट होतो. त्यामुळेच ऑर्डर बुकवरती तुम्हाला एखादी चांगली रिॲक्शन पाहायला मिळते की कारण फ्युचर ग्रोथसाठी. आणि आता तुम्हाला याचा मार्केट कॅप पण वाढताना दिसेल आणि PE पण तुम्हाला एकदा वाढलेला दिसेल. याचं कारण का? स्टॉक प्राईस आपोआप इन्क्रीज होणार आहे. तर याचा इफेक्ट कुठे
इम्पॅक्ट कधी होणार आहे तर फ्युचरवरती होणार आहे, फ्युचर ग्रोथवरती. त्यानंतर ना जेफ्रीज आहे यांनी काय केलं की हायलाइट्स टाकलेले आहेत कोणती कशावरती की अडानी पोर्ट्स आणि JSW इन्फ्रास्ट्रक्चर हे दो स्टॉक जे आहेत तर त्याच्यावरती त्यांनी एक ओव्हरव्ह्यू टाकला की एक इन्व्हेस्टर्स इथे इम्प्रेसिव्ह झालेले आहेत की एक इन्व्हेस्टर ह्या स्टॉक्समध्ये. याचं कारण काय आहे जे वाढता जो व्हॉल्यूम ग्रोथ आहे येणाऱ्या काही वर्षात पोर्ट्ससाठी. आता तुम्ही पाहू शकता की इंडियाचे जे ह्याच्यामध्ये काम करतात नेव्हलमध्ये जसं की कोचिन शिपयार्ड, GRSC आणि माझगाव डॉक ह्यांचा जो एक्सपान्शन चाललेला आहे किंवा बोट्स बनवणे वगैरे की रिपेअरिंगमध्ये जो व्हॉल्यूम ग्रोथ झालेला आहे त्यांच्या जे ऑर्डर्स बुक्स आहेत प्रायव्हेट असून देईल, कमर्शियल्स असून देईल किंवा डिफेन्सकडून असून देईल जवळपास 22,000 कोटी ते 42,000 कोटीपर्यंतच्या त्यांच्या ऑर्डर्स बुक्स पेंडिंग आहेत. याचाच फायदा तुम्हाला पोर्ट्सवरती दिसणार आहे आणि तिथे व्हॉल्यूम ग्रोथ तुम्हाला दिसणार आहे ऑटोमॅटिकली. मग त्यातच आता जोरात कोण काम करत आहे तर ते अडानी पोर्ट्स आणि JSW इन्फ्रास्ट्रक्चर तिथे काम करत आहे. तर येणाऱ्या काही तुम्हाला दिवसात म्हणजे वर्षात तुम्हाला तिथे एक चांगला व्हॉल्यूम ग्रोथ तिथे दिसणार आहे. त्यानंतर आपण ह्याच्यावरती ओव्हरव्ह्यू टाकूया की स्टर्लिंग अँड विल्सन्स रिन्युएबल एनर्जी सोर्सेस म्हणजे त्यांना एक कॉन्ट्रॅक्ट मिळाला राजस्थानकडून 415 कोटीचा कशामध्ये EPCमध्ये बनवण्याचा. EPC कॉन्ट्रॅक्ट मिळाला राजस्थानकडून 415 कोटीचा. तर आता एक त्यानंतर पुढे पाहूया मग पुढच्यानंतर विश्लेषण करूया आपण ते. तर वारे एनर्जीज तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनाच. तर वारे रिन्युएबल टेक्नॉलॉजी आहे त्याला पण ऑर्डर मिळालेली आहे. कुणाकडून मिळालेली आहे त्यांचीच एक सबसिडी आहे वारे फॉर एव्हर एनर्जीजकडून. तर यांना ऑर्डर मिळालेली आहे अजून किती इथे दिलेली आहे 1252 करोड फ्रॉम वारे. जवळपास 1300 कोटीची ऑर्डर बुक यांना मिळालेली आहे वारे रिन्युएबल टेक्नॉलॉजीजला. कुणाकडून त्यांची सबसिडी आहे ती कोणती वारे फॉर एव्हर एनर्जीजकडून. तर ह्याचा फायदा कोणाला येणाऱ्या काही दिवसात कंपनीला तो प्रोजेक्ट मिळणार आहे. तर प्रोजेक्ट किती दिवसात कंप्लीट करायचा आहे की जवळपास मला 26-27पर्यंत कंप्लीशन टाईम आहे कंपनीचा 2027पर्यंत ह्या कंपनीचा प्रोडक्ट तयार करून द्यायचा आहे. मग याचाच फायदा येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला त्याच्या रेव्हेन्यूवरती परत त्याच्या मार्जिन्सवरती तुम्हाला दिसून येणार आहे. तर मी काय विचार करतो ह्याच्या पलीकडे की समजा आता एनर्जी कंपनी जसं की आता हे पॉवर पॅनल बनवणं आहे किंवा ते प्रोजेक्ट उभा करणे ह्यांना पैसा उभा करावा लागतो कंपनींना. मग ते पैसा कोण प्रोव्हाइड करतं तर PFC कंपनी इरेडा कंपनी आहेत ह्या लोन डिस्ट्रीब्युशनमध्ये काम करतात. तर ह्याचाच फायदा ह्या पुढच्या कंपन्यांना देता दिसणार आहे. आता समजा ह्या कंपनी ऑर्डर बुकमध्ये कंपनीत थोडे स्टॉक्स महंगे होतात. मग यातच मी काय करतो की ह्यांना सपोर्टिव्ह कोण असतं जसं की आता समजा ॲटो स्टॉक्समध्ये समजा आता ॲटो स्टॉक्स जे आहेत या कंपनी आता तुम्ही पाहू शकता की चांगल्या लेवलला किंवा पीक व्हॅल्यूला गेलेले आहेत. पण मी कुठं फायदा बघतो की बाबा ह्यांच्या ॲटो ॲन्सिलरी कंपनीज. त्यामुळे मी नेहमीच जे ॲटो सेक्टर समजा असेल तर त्याचं आपण ॲटो ॲन्सिलरी कंपनीवर माझं लक्ष असतं कारण तिथे फ्युचर ग्रोथ चांगली मिळणार असते. कारण का एकदमच तिथे बाईंग येत नाही न्यूज पाहून. त्यामुळे आपण अशा ठिकाणी लक्ष द्यायचं असतं की जिथे आबा सेक्टरला अनुसरून कोणत्या स्टॉक्सला फायदा होणार आहे येणाऱ्या भविष्यात जिथे रॅली झालेली नाही आणि ॲज कम्पेअर्ड टू द व्हॅल्युएशन चांगल्या असतील. तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद.